उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी करंजाच्या झाडाखाली सावलीला निवांत बसलो होतो आणि त्या तिकडून रखरखीत उन्हातून एक 16 ते 17 वर्षाचं पोरग निघालं होतं आणि अचानक त्याला काय वाटलं ते माझ्या दिशेने यायला लागलं. बहुतेक त्याला पण सावलीला बसायचं असेल म्हणून ते माझ्याकडे येत होत. त्याच्यानंतर ते पोरग तिथं आलं सावलीला आणि बसलं आणि ते बसल्यानंतर ना मला असं वाटलं की हे पोरग काहीतरी विचार करते. मला काय राहवलं नाही. मी त्याला विचारलं, काय रे, काय झाले, खूप विचारात दिसतोयस. तो म्हणाला काय नाही. त्यानं सांगण्यास नकार दिला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मला राहवलं नाही. मी त्याला विचारलं, अरे काय झाले. त्याच्यानंतर ते आपण न राहता त्यानं पण आपलं सांगून टाकलं. ते म्हणलं काय नाही, आपलं असं मी निघालो होतो आणि एक डोक्यात असा माझा विचार आला की सगळेच म्हणतात किंवा घरचे पण मला सारखे म्हणतात की ह्या जगात अशक्य काय नाही. तर नक्की काय त्याचा अर्थ आहे, अशक्य काय नाही किंवा शक्य म्हणजे हे कसं काय की जगात अशक्य काय नाही असं कसं. तर पोरानं मला प्रश्न विचारला. तर त्याला म्हणलं, हे बघ ते ठीक आहे, मी तुला सांगू शकतो की जी गोष्ट अशक्य नाही ती शक्य कशी करायची. तर ते पोरग थोडं उत्साहात आलं आणि ते म्हणाला, सांगा सांगा कसं काय. त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की ऐक, प्रथमतः तुला काय करायची. प्रथम गोष्ट अशी आहे की तुला तुझ्या अंतर्मनाशी मित्रता करायची. तुला शाळेतले किंवा बाहेर गावचे भरपूर असे मित्र असतील, पण तुला एक आज नवीन मित्र बनवायचा आहे. तुला तुझ्या अंतर्मनाशी मित्रता करायची आहे. तर ते पोरग म्हणाले, ते कसं काय आणि अंतर्मनाशी कोण कुठं मित्रता करतं होय. थांब म्हणलो, मी तुला काय सांगणार आहे त्या गोष्टी जर तू तुझ्या दैनंदिन जीवनात अवलंबल्यास किंवा त्याचं नियमित तुझं पालन केलंस तर तू तुझ्या अंतर्मनाशी मित्रता करू शकतो. तर मी तुला जे काय सांगणार आहे ते तू नीट ऐकून घे, समजून घे आणि त्याचं पालन कर. तर पुढील प्रमाणे अशा गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टीचं तुला दररोज पालन करायचं आहे. ते जर तू पालन केलंस तर तू पण तुझ्या अंतर्मनाला मित्र करून घ्यायची. तो म्हणाला 3 गोष्टी कोणत्या आहेत, ऐक, मी तुला जे सांगणार आहे ते ऐक. तर प्रथम गोष्ट येते ती म्हणजे ध्यान. दुसरी गोष्ट आहे की तुझ्या दिवसात तुला काय करायचं आहे त्याची एक सूची बनवायची. ती काय बनवायची तर पुढील 8 दिवसासाठी ती बनवून ठेवायची. तिसरी गोष्ट कोणती आहे, तिसरी गोष्ट आहे की नाही म्हणायला शिकायचं. काय करायचं, नाही म्हणायला शिकायचं. तर तो म्हणाला ह्या 3 गोष्टीचा आणि अंतर्मनाला मित्र करायचा संबंध काय. तर त्या म्हणणं संबंध आहे. थांब मी तुला सांगतो की संबंध काय आहे ते. तर सुरुवातीला तुला काय करायचे, ज्या वेळेला तू सकाळी उठतो त्याच्यानंतर प्रथम काय करायचे, तुला ध्यान करायचे. काय करायचे, ध्यान. तर ध्यान केल्याने तुम्ही अंतर्मनाला कसं काय मित्र बनवाल तर हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ते नीट ऐकून घ्या. तो ठीक आहे, पोरगा म्हणला ठीक आहे. तर ऐक, ज्या वेळेला तू ध्यान करतो त्याच्यासाठी एक महत्वाची वेळ ठरलेली आहे. तुला ज्या वेळेला ध्यान करायचे ते तू सकाळी केले पाहिजे. ज्या वेळेला तू उठतोस त्याच्यानंतर ना सर्वात प्रथम जी तुला गोष्ट करायची ती काय करायची तर तुला ध्यान करायचे. आता ध्यान कसं करायचं सांगतो की ध्यान कसं करायचं. तर ऐक, ज्या वेळेला तू ध्यानाला सुरुवात करतोस त्यावेळेला काय होतं ऍक्च्युअल मध्ये तू तुझ्या अंतर्मनाशी जोडला जातो. तुला उठल्यानंतर ना काय करायचे, तुला एकही शब्द कुणाबरोबर बोलायचा नाही किंवा कुठं बाहेर जायचं नाही, कुणाशी संवाद साधायचा नाही. तर तुला सुरुवातीला प्रथमतः काय करायचे तर ध्यान करायचे. तर ध्यान करत असताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा, पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा की तुझ्या दिवसभरात तू काय करणार आहेस किंवा तुला तुझ्या पुढील जीवनात काय ध्येय आहेत, तुला काय करायचे, ह्या गोष्टींचा ध्यान करत असताना तू काय करायचा आहे, विचार करायचा आहे. म्हणजे हे ध्यान कोणतं आहे की पॉझिटिव्ह गोष्टींचं ध्यान आहे.
ध्यानाचे प्रकार खूप आहे. पण जर तुला जगात कोणतीही गोष्ट अशक्य वाटायची नसेल तर तुला काय करायचे, सुरुवातीला उठल्यानंतर सकाळची सुरुवात तुला ध्यानापासून करायची. आणि ध्यान करत असताना तुला काय करायचे तर पॉझिटिव्ह गोष्टींचं ध्यान करायचं. तर त्यानं काय होतं, ज्या वेळेला तू पॉझिटिव्ह गोष्टींचं ध्यान करतो त्यावेळेला त्या गोष्टी अंतर्मनाशी जोडल्या जातात. म्हणजे तुझा संवाद जो असतो तो तुझा अंतर्मनाबरोबर असतो. आणि अंतर्मन जर तुम्ही म्हणाल तर जे आपल्याला काही करायचं आहे किंवा जसं आपण घड्याळामध्ये अलार्म लावतो तसं अंतर्मन एक प्रकारचं अलार्म आहे. त्या गोष्टी साठवून ठेवतं आणि त्या गोष्टी तुम्हाला सारखं सूचित करतं, तुमच्याशी बोलतं, दिवसभरात चर्चा करतं. तर हा सर्वात मोठा फायदा आहे की तुम्हाला ध्यान करायचं आहे आणि तुम्हाला अंतर्मनाला मित्र पहा. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या तुम्ही अंतर्मनाशी जोडले जाता. जर तुमचा मित्र असेल तर पहिला तो अंतर्मन असेल. तर त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही नक्कीच अंतर्मनाशी मित्रता कराल. म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही अंतर्मनाशी तुमचा संबंध येऊ शकतो आणि तुम्ही त्याला चांगले मित्र बनवू शकता. किंवा तुम्ही एक असं बघितलं असेल की ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठल्यानंतर जी प्रथम गोष्ट तुम्ही जी करता तीच दिवसभर तुम्ही गोष्ट तुमच्या डोक्यात राहते किंवा तीच गोष्ट तुम्ही बडबडत असता. किंवा एखादं सकाळी उठल्यानंतर एखादं तुम्ही गाणं ऐकलं किंवा गाणं गायला तर दिवसभरात तुम्ही तेच गाणं गुणगुणत असता. म्हणजे काय होतं की तुम्ही ही गोष्ट तुमच्या अंतर्मनाला सांगितलेली असते आणि एक तुमचा जो अंतर्मन तुमच्या सख्यासारखा मित्रासारखा तुमच्या बरोबर तो सारखा दिवसभर चालला असतो. तो तुमची काळजी घेते. अंतर्मन काय करतो, तुमची काळजी घेतो. तर म्हणून तुम्हाला काय करायचे, तुम्हाला अंतर्मनाला मित्र बनवायचे. आणि जर तुम्हाला मित्र बनवायचं असेल सुरुवातीला काय करायचे तुम्हाला तर ध्यान करायचे. तर दुसरा ऑप्शन काय, दुसरी गोष्ट अशी आहे की दिवसभरात तुम्ही काय करणार आहे त्याची एक सूची बनवायची. सूची बनवायची म्हणजे काय, तुम्ही एक टाइम टेबल करायचं की सकाळी उठल्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, त्याची एक सूची, त्याचं एक टाइम टेबल बनवून ठेवायचं. तर टाइम टेबल का बनवायचं, ज्या वेळेला तुम्ही टाइम टेबल बनवता त्यावेळेला तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी टाइम टेबल बनवत असताना चर्चा करत असता की मला हे दिवसभरात हे करायचे ते करायचे. तर अशा पद्धतीने दुसरी गोष्ट तुम्हाला अवलंबली पाहिजे. तिसरी गोष्ट कोणती येते तर तिसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. आता तुम्ही म्हणाल नाही म्हणायला शिकायचा आणि ह्या दोन गोष्टीचा काय संबंध आहे, संबंध आहे. तर तुम्ही पुढील प्रमाणे किंवा ध्यान करत असाल किंवा दैनंदिन गोष्टी तुम्ही ज्या ठरवलेल्या आहेत किंवा तुम्ही टाइम टेबल प्रमाणे तुम्ही वागत असाल आणि त्या गोष्टी करत असताना तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातले किंवा तुमचा मित्र येतो आणि तुम्हाला काय म्हणतो की चल बाबा मला इकडे जायचे, चल बाबा माझे हे काम आहे. त्यावेळेला तुम्ही तुमचा मित्र असल्यामुळे तुम्ही काय करता, नाही म्हणू शकत नाही. तर तुम्हाला प्रथमतः काय केलं पाहिजे, तुम्ही त्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. जर तुम्ही नाही शिकलात तर काय होईल की तुम्ही ज्या तुमच्या अंतर्मनाशी जी कमिटमेंट केलेली आहे किंवा तुम्ही त्याच्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होणार नाहीत. तर काय होईल की तुमचा अंतर्मनाबरोबर केलेल्या ज्या गोष्टीचा विश्वास आहे तो विश्वास तुटेल आणि तुमची मैत्री होणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला ध्यान करायचे, तुमच्या दिवसभरात एक टाइम टेबल सेट करायचे, सूची तयार करायची. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की नाही म्हणायला शिकायचे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही नाही म्हणायला शिका. जर नाही म्हणायला शिकला तरच ह्या दोन गोष्टी तुम्ही पूर्ण करणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रा तू तुझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट म्हणजे अशी तुला अशक्य वाटणार नाही. या गोष्टीचं पालन कर म्हणजे तू आयुष्यात यशस्वी व्हायचे किंवा तुला अशक्य काही वाटणार नाही. तर धन्यवाद.